नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर इंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 12चा न्यू चॅप्टर आज स्टार्ट करणार आहे, दॅट इज अ वेव्ह मोशन. प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण कन्सेप्ट बघितले त्या सिंपल हार्मोनिक मोशन. ह्या चॅप्टरमध्ये आपण जो फेनॉमेना बघितला, दिस फेनॉमेना इज बेस ऑफ वेव्ह मोशन. म्हणजे वेव्ह मोशनचा सिंपल हार्मोनिक मोशन हा जो चॅप्टर आहे हा बेस म्हटलं तरी काय हरकत नाहीत. ओके, मग आता ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहे, तर वेव्हचे टाईप्स असेल, प्रोग्रेसिव्ह असेल, स्टेशनरी वेव्ह असेल, यांचे डिफरंट टाईप्स असेल, डिफरंट फेनॉमेना जो असेल तो आपण वन बाय वन ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहे. मग स्टार्टिंगला आपण ह्या चॅप्टरमध्ये वेव्ह मोशन, व्हॉट इज मीन बाय द वेव्ह मोशन ची डेफिनेशन बघूयात. ओके, मग आता वेव्हज म्हणजे काय, कशाला वेव्हज म्हणायचं, तर याची सिंपल डेफिनेशन तुला आपण राईट करूया. अ वेव्ह is a disturbance that propagate in pace transport the energy, transport the energy and momentum from one point to other without migration of particles, त्यालाच आपण म्हणतो वेव्हज. तर वेव्हज म्हणजे काय, वेव्ह इज अ डिस्टर्बन्स. वेव्हज म्हणजे काय, वेव्ह इज अ डिस्टर्बन्स दॅट प्रोपोगेट इन अ पेस. हा डिस्टर्बन्स कुठं प्रोपोगेट केला तो पेसमध्ये, कुठं ट्रान्सफर केला तो पेसमध्ये. मग हा डिस्टर्बन्स काय काय ट्रान्सफर करतो, एनर्जी आणि मीडियम. कुठून कुठे, एका पार्ट ऑफ मीडियमपासून तर दुसऱ्या पार्ट ऑफ मीडियमकडे विदाउट मायग्रेशन ऑफ पार्टिकल. म्हणजे वेव्हजमध्ये पार्टिकलचं मायग्रेशन होत नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे साधं सिंपल आपण एक्झाम्पल दिलं, वेव्हज कशा पद्धतीने क्रिएट केले जातात. मग साधं सिंपल मी सांगितलं, तुम्ही एक स्टोन घेतला आणि स्टोन विहिरीमध्ये थ्रो केला. विहिरीमध्ये काय आहे, वाटर आहे, ती सुरुवातीला रेस्टमध्ये असणार आहे किंवा मोशनमध्ये असणार, पण त्याची मोशन किती असणार आहे, कॉन्स्टंट मोशन असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टोन जो आहे त्यावेळेस तुम्ही विहिरीमध्ये किंवा रिव्हरमध्ये ज्यावेळेस थ्रो करतात, त्यावेळेस ज्या पॉईंटला म्हणजे वॉटरच्या ज्या पॉईंटवरती हा स्टोन थ्रो होतो तिला डिस्टर्बन्स क्रिएट होतो. आणि डिस्टर्बन्स क्रिएट झाल्यानंतर ह्या वेवलेट ज्या आहेत त्या ज्या पॉईंटला डिस्टर्बन्स क्रिएट झाला त्या पॉईंटपासून ऑल डिरेक्शननी म्हणजे इन पेस ऑल डिरेक्शन काय केले जातात, मूव्ह होत असतात. मग त्या वेवलेट काय करतात, तर वेवलेट एनर्जी आणि मोमेंटम काय करतात, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे काय करतात, ट्रान्सफर करतात. मग इथं पार्टिकलचं मायग्रेशन होतं का, पार्टिकलचं मायग्रेशन होत नाही. फक्त काय केली जाते, एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर केलं जातं. दुसरं आपण एक्झाम्पल जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे लाईट वेव्ह इज अ गुड एक्झाम्पल ऑफ वेव्हज. आणि ह्या लाईट वेव्हचा मेन सोर्स आहे तो सन आहे. मग सनपासून ज्यावेळेस लाईट आपल्याकडे अर्थवरती येते, अर्थवरती येत असताना ती लाईट एनर्जी आणि मोमेंटम काय करते, ट्रान्सफर करते. म्हणजे आपल्याला अर्थवरती सनची हीट जाणवते. मग असं होत असताना सनवरची पार्टिकल अर्थवरती येतात का, सनवरची पार्टिकल अर्थवरती येतात का, नाही येत. म्हणजे पार्टिकलचं मायग्रेशन होतं का, नाही. फक्त कशाचं मायग्रेशन होतं आहे, एनर्जी अँड मोमेंटम ट्रान्सफर होते एका पार्ट ऑफ मीडियमपासून दुसऱ्या पार्ट ऑफ मीडियमकडे. त्यालाच आपण वेव्हज असं म्हणतो. ओके, सो सिंपल डेफिनेशन, वेव्ह इज अ डिस्टर्बन्स दॅट प्रोपोगेट इन अ पेस अँड ट्रान्सपोर्ट द एनर्जी अँड मोमेंटम from one point to the other without migration of particle. पार्टिकलचं मायग्रेशन होत नाही. मायग्रेशन म्हणजे काय, स्थलांतर मराठीमध्ये. ओके, पार्टिकलचं मायग्रेशन होतं का इथं, तर मायग्रेशन होत नाही. आता पुढचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, क्लासिफिकेशन ऑफ वेव्हज. मग वेव्हचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं ते आपण इथं बघूया. ओके, आता याच्यामध्ये मी आणखी एक एक्झाम्पल देईन तुम्हाला वेव्हज आणि पार्टिकल
यांच्या मोशनमधलं, वेव्हज मोशन आणि पार्टिकल मोशन यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा. समजा जस्ट इमॅजिन दॅट तुम्ही शिर्डीला राहताय आणि तुमचा मित्र जो आहे तो नाशिकला राहतोय. मग आता तुम्हाला तुमचा जो मित्र जो आहे, तुमचा जो फ्रेंड जो आहे त्याला कॉन्टॅक्ट करायचं, त्याची कम्युनिकेट करायचं आहे. मग त्याच्यात तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. तुम्ही त्याला एक लेटर राईट करू शकता आणि दुसरी प्रोसेस त्याला कॉल करू शकता. आज ज्यावेळेस तुम्ही लेटर राईट करणार आहे, हे लेटर पोस्टमन जे आहे ते शिर्डीपासून नाशिकला तो घेऊन जाईल. म्हणजे काय झालं, पार्टिकलचं लेटर काय ॲक्च्युअल पावडी म्हणजे पार्टिकलचं काय झालं, ट्रान्सफॉर्मेशन. परंतु ज्यावेळेस तुम्ही वेव्हज बघतात, वेव्हज म्हणजे काय, तुम्ही त्याला सिंपल मोबाईलवरून कॉल करणार आहे. मोबाईलवरून कॉल केल्यानंतर तर आपण कसं यूज करणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा यूज करणार आहे. मग वेव्हजद्वारे तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससंग काय होणार आहे, कम्युनिकेट होणार आहे. असं लक्षात आहे तुमच्या. म्हणजेच काय, पहिल्या प्रोसेसमध्ये आपण पार्टिकल मोशनचा स्टडी केला आणि सेकंड म्हणजे लेटर शिर्डीपासून नाशिकला ट्रान्सफर केलं, म्हणजे पार्टिकलचं मायग्रेशन झालं. पण वेव्हजमध्ये पार्टिकलचं मायग्रेशन झालं का, नाही. वेव्ह दुसरं आहे म्हणजे मोबाईलवरती कॉल केल्यानंतर फक्त वेव्हनी तुम्ही काय झाले, कोणाशी कम्युनिकेट झाले. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या. ओके, दिस इज द फेनॉमिना ऑफ वेव्हज. मग आता ह्या वेव्हचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचे. मग वेव्हचं क्लासिफिकेशन करत असताना आपण काही टर्म कन्सिडर करणार आहे. दॅट इज अ वेव्हज. मग वेव्हचं ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी कोणकोणत्या टर्मची आपल्याला नीड लागते त्या टर्म आपण घेणार आहे. ओके, मग वेव्हचं ट्रान्सफॉर्मेशन करत असताना किंवा वेव्हचं क्लासिफिकेशन करत असताना कोणकोणत्या टर्म इम्पॉर्टन्स आहेत त्या टर्म आपण बघणार आहे. दॅट इज अ फर्स्ट टर्म आहे नेसेसरी ऑफ मीडियम. नेसेसरी ऑफ मीडियम. नेसेसरी ऑफ मीडियम. सेकंड आहे that is a propagation of energy. Propagation of energy. Third term है dimension. Dimension. And last term है that is vibration of particle. Vibration of particle. बघा 3 प्रोसेस 4 प्रोसेसनुसार आपण काय करणार आहे, वेव्हचं क्लासिफिकेशन करणार आहे. पहिली दॅट इज नेसेसरी ऑफ मीडियम, सेकंड आहे प्रोपगेशन ऑफ एनर्जी, थर्ड आहे डायमेन्शन आणि फोर्थ आहे व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. म्हणजे 4 प्रोसेसनुसार आपण वेव्हचं क्लासिफिकेशन करणार आहे. मग आता नेसेसरी ऑफ मीडियम काय प्रोसेस आहे बघूयात आपण. नेसेसरी ऑफ मीडियम बघा, आपल्याकडे काही वेव्हज आहेत, ह्या वेव्हजला ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची गरज पडते. काही वेव्हजला मीडियमची प्रोपगेशनसाठी गरज भासत नाही. ओके, द मीडियम आर नेसेसरी फॉर द प्रोपगेशन ऑफ वेव्हज. काही वेव्हजसाठी, काही वेव्हच्या प्रोपगेशनसाठी मीडियम नेसेसरी आहे, काही वेव्हच्या प्रोपगेशनसाठी मीडियम इज नॉट नेसेसरी. मग त्यानुसार आपण नेसेसरी ऑफ मीडियमनुसार वेव्हचे 2 टाईप करतो. फर्स्ट वन इज अ मेकॅनिकल वेव्हज. विच वेव्हज? मेकॅनिकल वेव्हज. मेकॅनिकल वेव्हज. मग कशाला मेकॅनिकल वेव्हज म्हणायचं? द मटेरियल मीडियम आर नेसेसरी. द मटेरियल मीडियम आर necessary for the propagation of wave called as mechanical waves. ज्या वेव्हला मटेरियल मीडियम प्रोपगेशनसाठी मटेरियल मीडियम आर नेसेसरी, त्या वेव्हला म्हणायचं मेकॅनिकल वेव्ह. द मटेरियल मीडियम आर नेसेसरी फॉर द प्रोपगेशन ऑफ वेव्हज. वेव्हच्या प्रोपगेशनसाठी कशाची गरज पडते आपल्याला? काय नेसेसरी आहे? तर मटेरियल मीडियम आर नेसेसरी. दिस वेव्हज इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्हज. तिलाच काय म्हणतो आपण? मेकॅनिकल वेव्हज. याची एक्झाम्पल जर बघितली आपण, दॅट इज अ साऊंड वेव्ह. आता साऊंड वेव्ह का बरं? कारण साऊंड वेव्हला ट्रान्सफर होण्यासाठी कशाची गरज पडते आपल्याला? मटेरियल मीडियम. स्ट्रिंग वेव्हज, वेव्ह इन स्ट्रिंग वेव्हज. विदाउट स्ट्रिंग वेव्ह कॅन नॉट बी ट्रान्सफर. म्हणजे कशी गरज पडली? मटेरियल मीडियमची. ओके, इट्सेट्रा. दिस वेव्हज इज कॉल्ड ॲज ए मेकॅनिकल वेव्हज. त्यांना काय म्हणायचं? मेकॅनिकल वेव्हज. दोज वेव्ह विच आर नेसेसरी
फॉर द मटेरियल मीडियम फॉर दिअर प्रोपोगेशन कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल वेव्ह. ज्या वेव्हला त्यांच्या प्रोपोगेशनसाठी मटेरियल मीडियम आर नेसेसरी, देन दिस वेव्ह इज कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल वेव्ह. यातला सेकंड टाइप्स आहे दॅट इज अ नॉन मेकॅनिकल वेव्स. नॉन मेकॅनिकल वेव्स त्यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असंही म्हणतो. नॉन मेकॅनिकल वेव्ह in bracket it is called as a electromagnetic wave. Okay, मग याचे opposite definition, the waves the material medium are not necessary for the propagation of waves. Material medium are not necessary in that waves called as a non mechanical waves. No medium are necessary for the propagation of waves. Example, that is light waves. No medium, that is light wave is travel in vacuum also. व्हॅक्यूम मधून सुद्धा लाईट वेव्ह काय होते, ट्रॅव्हल होते. म्हणून लाईट वेव्ह इज एक्झाम्पल ऑफ नॉन मेकॅनिकल वेव्ह ऑर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हीट वेव्स, रेडिओ वेव्स, these waves. Okay, so the material medium are not necessary for the propagation of waves. The material medium are not necessary for the propagation of wave called as non-mechanical waves. त्यालाच काय म्हणतो आपण, नॉन मेकॅनिकल वेव्स असं म्हणतो. दॅट इज मटेरियल मीडियम आर नॉट necessary. Next that is second part. त्याचे एक्झाम्पल अगोदर राईट करूया. दॅट इज लाईट वेव्स. नेक्स्ट हीट वेव्ह, रेडिओ वेव्ह, etc. These waves are move in vacuum also because no material medium for the necessary for their propagation. त्यांच्या प्रोपगेशनसाठी मटेरियल मीडियम पाहिजेच असं नाही. ओके, मग आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट क्लासिफिकेशन कशावरून ठरवणार आता आपण, हे प्रोपगेशन ऑफ एनर्जीनुसार ठरवणार. कशानुसार ठरवणार, प्रोपगेशन ऑफ एनर्जी. मग प्रोपगेशन ऑफ एनर्जी, प्रोपगेशन ऑफ एनर्जी. आता बघा, काही वेव्स ज्यावेळेस एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल होत असताना, काही वेव्ह ज्या आहेत एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल होत असताना त्यांना ते एनर्जी ट्रान्सफर करतात, काही ट्रान्सफर करत नाहीत. ज्या एनर्जी ट्रान्सफर करतात त्यांची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते, ज्यांचं ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असतं त्यांना म्हणतो आपण प्रोग्रेसिव्ह. काय म्हणतो, प्रोग्रेसिव्ह. जे एनर्जी ट्रान्सफर करतात त्यांची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते, त्या सिंगल डिरेक्शनमध्ये मूव्ह होतात, त्यांना म्हणलं जातं प्रोग्रेसिव्ह. काय म्हणलं जातं, प्रोग्रेसिव्ह. ओके, आणि दुसरा टाईप्स आहे ज्या एनर्जी ट्रान्सफर करत नाहीत, एनर्जी बिटवीन टू बाउंड्रीज. ज्या वेव्स त्या दोन बाउंड्रीमध्ये मूव्ह होतो त्या वेव्हची एनर्जी कशी असते, कॉन्स्टंट असते. कशी असते, कॉन्स्टंट. दिस टाइप्स ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज अ स्टेशनरी वेव्स. म्हणजे बघा, एनर्जीच्या प्रोपोगेशननुसार दोन टाइप्स, एक प्रोग्रेसिव्ह आणि एक दुसरी कोणती, स्टेशनरी वेव्स. ओके, मग यानुसार फर्स्ट वेव्ह दॅट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग ही वेव्स म्हणजे काय, द वेव्ह having constant velocity and transfer and propagate असं म्हणेन मी, and propagate the energy called as progressive. तिलाच काय म्हणतो आपण, प्रोग्रेसिव्ह वेव्स असं म्हणतो, कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह. ओके, काय काय करते ही, तर तिची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते आणि एनर्जी ट्रान्सफर करते, म्हणून हिला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह. सेकंड आहे दॅट इज अ स्टेशनरी वेव्स. स्टेशनरी वेव्ह. मग आता स्टेशनरी वेव्ह, व्हॉट इज मीन बाय द स्टेशनरी वेव्ह, द एनर्जी किंवा इन दिस वेव्स द एनर्जी बिटवीन टू बाउंड्रीज, दोन बाउंड्री मधली
दोन मीडियाच्या बाउंड्रीमधली एनर्जी, वेव्हची एनर्जी जी आहे ती कशी असते, कॉन्स्टंट असते. ओके, द एनर्जी बिटवीन टू बाउंड्री energy between two boundary remains constant and energy not transfer, energy not propagate. This types of wave is called as a stationary wave. त्या टाईपच्या वेव्हला म्हणतो आपण स्टेशनरी वेव्ह. ओके, म्हणजे एनर्जीच्या प्रोपगेशनवर आपण वेव्हचे दोन टाईप्स ठरवले. फर्स्ट वन इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, सेकंड वन इज अ स्टेशनरी वेव्ह. आता थर्ड पॉईंटकडे आपण इथे जाणार, दॅट इज डायमेन्शन. ओके, म्हणजे आता काही वेव्ह ज्या आहेत त्या सिंगल डायमेन्शनमध्ये मूव्ह होतात, काही वेव्ह ज्या आहेत त्या 2 डायमेन्शनमध्ये मूव्ह होतात, आणि काही वेव्ह ज्या आहेत त्या 3 डायमेन्शनमध्ये मूव्ह होतात. There is a waves in a string is a example of one dimensional motion of waves. Second, that is a wave ripples on water is an example of two dimensional waves. कशाचे एक्झाम्पल हे, 2 डायमेन्शनल वेव्स. ओके, किंवा वेव्स मुव्हिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटरच्या सरफेसवरती मूव्ह होणारे वेव्स, त्याला म्हणतो आपण 2 डायमेन्शनल वेव्स. आणि नंतर 3 डायमेन्शनल वेव्स, दॅट इज अ लाईट वेव्स, साऊंड वेव्स. दिस इज अ वेव्स इज मुव्हिंग इन ए पेस, त्याला म्हणलं तर 3 डायमेन्शनल वेव्स. मग सो अकॉर्डिंग टू डायमेन्शन, that is first one dimensional wave. The wave moving in straight direction called as one dimensional waves. One dimensional wave, that is only one coordinate, x y z पैकी कोणत्या पैकीचा एकच कोऑर्डिनेट काय करेल, वेव्हची मोशन डिस्क्राइब करेल. दिस टाइप्स ऑफ वेव्ह इज कॉल्ड एज ए वन डायमेन्शनल वेव्स. दॅट इज एक्झाम्पल याच्यामध्ये घेऊ शकतो मग आपण एक्झाम्पल, वेव्स इन स्ट्रिंग इज अ एक्झाम्पल ऑफ वन डायमेन्शनल वेव्स. कसे एक्झाम्पल झाले, वन डायमेन्शनल वेव्स. ओके, आता त्याच्यामधला 2 डायमेन्शनल वेव्ह बघूया. काय बघायचं आपल्याला आता, 2 डायमेन्शनल वेव्स. 2 डायमेन्शनल वेव्ह. Two dimensional waves. Two dimensional wave म्हणजे काय, the energy is propagate in plane. इथं energy propagate in single direction. Wave is moving in a straight direction, or इथं असं म्हणू शकतो energy propagate in single direction, single किंवा straight direction असं म्हणलं तरी चालेल. ओके, तर इथं काय येईल बघा, द वेव्ह इन विच energy is propagate in plane called as two dimensional waves. त्यालाच काय म्हणतो आपण, 2 डायमेन्शनल वेव्स असं म्हणतो, जिथं वेव्स ची एनर्जी आहे ती प्लेन मध्ये मूव्ह होते, 2 डायमेन्शनमध्ये, सर्क्युलर वेव्स. दिस एक्झाम्पल ऑफ 2 डायमेन्शनल वेव्स. मग आता एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही, दॅट इज अ 2 डायमेन्शनल वेव्स, दॅट इज वेव्ह प्रोपगेट ऑन वॉटर सरफेस. एक्झाम्पल, वेव्ह प्रोपगेट इन वॉटर सरफेस, वॉटरच्या सरफेसवरती मूव्ह होणारे वेव्स, दॅट इज अ 2 डायमेन्शनल प्लेन वेव्स. ओके,
प्लेन वेव्स. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या. 2 डायमेन्शनल वेव. Got it? That is ripples on waters is another example of 2-dimensional waves. Next, that is 3-dimensional waves. 3-dimensional waves. आता इथं एनर्जी प्रोपोगेट होईल. कशामध्ये प्रोपोगेट होईल? स्पेसमध्ये. That is energy propagate in space. The wave in which energy is propagate in space is called 3-dimensional waves. Its example देता येईल, that is sound wave, light wave, etc. म्हणजे साऊंड वेव्ह जर म्हटलं तर ती ऑल डिरेक्शनला. मी इथून बोलत आहे तर माझा आवाज जो आहे तो सिंगल डिरेक्शन स्ट्रेट डिरेक्शनने जाणार आहे का? प्लेनमध्ये जाणार आहे का? नाही, तो फॉरवर्डला पण जाईल, हॉरिझॉन्टलला पण जाईल, व्हर्टिकलमध्ये सुद्धा काय होईल? मूव्ह होईल. म्हणजे ऑल डिरेक्शनने मूव्ह होईल. दॅट इज स्पेसमध्ये. म्हणजे एनर्जी इथं काय होते? स्पेसमध्ये ट्रान्सफर होते, 3 डायमेन्शनमध्ये. म्हणजे एनर्जी तुम्हाला डिस्क्राईब करायची असेल तर इथं 3 कोऑर्डिनेट्स तुम्हाला काय लागेल? 3 कोऑर्डिनेट आर नेसेसरी टू describe the energy. Then these types of wave is called as a 3-dimensional waves. तर त्या वेव्सला म्हणतो आपण 3-dimensional waves. आता याच्यामधला आपला लास्ट पॉईंट बघायचा क्लासिफिकेशनचा, दॅट इज थर्ड, लास्ट 4th पॉईंट आपण बघितला, दॅट इज अ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलनुसार आपण याचं क्लासिफिकेशन जे केलेलं आहे बेस्ड ऑन व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स. मग व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलनुसार बघा याच्यामध्ये मी 2 डायग्राम तयार करतो. म्हणजे आता बघा पार्टिकल व्हर्टिकल डिरेक्शनने व्हायब्रेट होत आहेत. पार्टिकल काय होत आहेत? व्हर्टिकल डिरेक्शनने काय होत आहेत? व्हायब्रेट होत आहेत. व्हर्टिकल डिरेक्शन काय होत आहेत? व्हायब्रेट होत आहेत. वेव्स कुठं प्रोपोगेट होत आहेत? वेव्स इज मुव्हिंग हॉरिझॉन्टल. पार्टिकल व्हायब्रेट. पार्टिकल कुठं व्हायब्रेट होऊ राहिले? व्हर्टिकल डिरेक्शनला. वेव्स कुठं ट्रान्सफर होऊ राहिली? त्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शनला. आणि दुसरं एक्झाम्पल आपण घेणार, दॅट इज पार्टिकल व्हायब्रेट इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन. आणि इथं वेव्स सुद्धा कुठं मूव्ह होते? हॉरिझॉन्टल डिरेक्शनलाच मूव्ह होते. वेव्स कुठं मूव्ह राहिली? हॉरिझॉन्टल डिरेक्शनला. यानुसार आपण व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलनुसार याचे वेव्हचे 2 पार्टमध्ये कन्व्हर्जन करतो. एक म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह. ओके, हे एक्झाम्पल झालं ट्रान्सवर्स वेव्ह. आणि सेकंड जे आहेत दॅट इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्स. मग ही ट्रान्सवर्स वेव्ह काय आहेत, लॉन्जिट्युडिनल वेव्स काय आहेत ते आपण इथं एक्सप्लेन करूयात. सो ट्रान्सवर्स वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह. आता ट्रान्सवर्स वेव्हमध्ये मी सांगितलं काय, पार्टिकल ज्या डिरेक्शन व्हायब्रेट होतात त्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शन वेव्ह काय होते? मूव्ह होते. ओके, मग आम्ही इथं डेफिनेशनमध्ये आपण असं म्हणू शकतो, पार्टिकल ऑफ मीडियम व्हायब्रेट, पार्टिकल ऑफ मीडियम is vibrate particle of medium is vibrate perpendicular to the direction of propagation of waves, direction of propagation of wave called as transverse wave.
ओके, म्हणजे पार्टिकल ज्या डिरेक्शनने व्हायब्रेट होतात त्याच्या परपेंडिक्युलर डिरेक्शन वेव्ह काय होते, मूव्ह होते. म्हणजे पार्टिकल अशा पद्धतीने व्हायब्रेट होते इथं व्हर्टिकल डिरेक्शनने, वेव्ह कुठे चालली, पार्टिकल व्हायब्रेट कुठे होते, वाय ॲक्सिसला, वेव्ह कुठे चालली, एक्स ॲक्सिसला. ओके, दिस टाइप्स ऑफ वेव्ह इज काढायचे ट्रान्सवर्स वेव्ह. ओके, याचे एक्झाम्पल आहे, दॅट इज अ लाईट वेव्स इज एक्झाम्पल ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. वेव्ह इज इन स्ट्रिंग, स्ट्रिंग मधली वेव्स इज एक्झाम्पल ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. एक्झाम्पल लाईट वेव्ह, लाईट वेव्ह, वेव्ह इन स्ट्रिंग, वेव्ह इन स्ट्रिंग, स्ट्रिंग मधली वेव्ह. ओके, मग आता बघा याच्यामध्ये काही पॉईंट्स आपण जर घेतले डिटेलमध्ये तर ट्रान्सवर्स वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह, वेव्ह ट्रॅव्हल किंवा प्रोपोगेट, प्रोपोगेट इन टर्म्स ऑफ, इन टर्म्स ऑफ क्रस्ट अँड ट्रफ. म्हणजे तुमची जी वेव्स आहे कोणती ट्रान्सवर्स वेव्ह ही काय कशाच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होत असते, इन टर्म्स ऑफ क्रस्ट, इन टर्म्स ऑफ ट्रफ. म्हणजे अशा पद्धतीने बघा, सपोज दिस इज वाय ॲक्सिस आणि हा काय तुमचा एक्स ॲक्सिस आहे. पार्टिकल कुठं व्हायब्रेट होणार आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस, वेव्ह कुठं ट्रॅव्हल होणार आहे, एक्स, पार्टिकल इज ट्रान्सफर्स अलॉंग वाय ॲक्सिस, वेव्ह कुठे चालली, एक्स ॲक्सिसकडे. मग त्यावेळेस हा जो पॉईंट आहे दॅट इज ज्या पॉईंटला वेव्ह त्याच्या मेन पोझिशनपासून पार्टिकल काय होतात, राईज होतात सम डिस्टन्स, मेन पोझिशनपासून कुठे जातात, अपवर्डला जातात, अपवर्डला जातात, राईज होतात. ओके, दिस टाईप, दिस पार्ट इज कॉल्ड क्रस्ट पार्ट. यालाच काय म्हणलं होतं, क्रस्ट पार्ट असं म्हणलं होतं. आणि मेन पोझिशनपासून किंवा नॉर्मल पॉईंटपासून वेव्ह काय होतात, डाऊनला डिप्रेस होतात. दिस पॉईंट याला म्हणलं होतं ट्रफ पॉईंट, ट्रफ. ओके, अपवर्ड झाला क्रस्ट, डाऊनवर्ड झाला ट्रफ. हा परत काय येईल क्रस्ट, हा येईल तुमचा ट्रफ, हा काय येईल क्रस्ट. ओके, पुढे काय येईल डाऊनवर्डला ट्रफ. मग आता बघा, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट, दोन सक्सेसिव्ह क्रस्टमधलं डिस्टन्स, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट और डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रफ, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रफ इज कॉल्ड ॲज ए वेवलेंथ. काय म्हणलं होतं, वेवलेंथ लॅम्बडा. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट और डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रफ यालाच म्हणलं होतं वेवलेंथ लॅम्बडा. काय म्हणलं होतं, वेवलेंथ लॅम्बडा. मग ह्या मीन पॉईंट याला म्हणलं होतं मीन पॉईंट किंवा इक्विलिब्रियम पॉईंट किंवा नॉर्मल पॉईंट. मग ह्या मीन पॉईंटपासून अपवर्डला मॅक्झिमम डिस्टन्स याला म्हणलं होतं ॲम्प्लिट्यूड. मीन पॉईंटपासून मॅक्झिमम डिस्टन्स याला म्हणलं होतं ॲम्प्लिट्यूड किंवा मीन पॉईंटपासून डाऊनवर्डला मॅक्झिमम डिस्टन्स किंवा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, पार्टिकलचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट याला म्हणलं होतं ॲम्प्लिट्यूड. ओके, मग हा अपवर्डला म्हणून पॉझिटिव्ह आहे, हा डाऊनवर्डला म्हणून मायनस आहे. दिस इज ॲम्प्लिट्यूड. लक्षात ना, दोन सक्सेसिव्ह क्रस्ट म्हणलं किंवा दोन सक्सेसिव्ह ट्रफ म्हणलं, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट और डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रफ इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. तर तिथं आपण अशा पद्धतीने वेवलेंथ मेजर करत असतो. काय मेजर करत असतो, वेवलेंथ. आता याच्यामध्ये नंतर आपण दुसरी वेव्स डिस्कस करणार, दॅट इज अ लॉन्जिट्युडनल वेव्स. ओके, व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल मधली दुसरी वेव्स दॅट इज अ लॉन्जिट्युडनल वेव्स आपल्याला आता डिस्कस करायची. लॉन्जिट्युडिनल वेव्स, लॉन्जिट्युडिनल वेव्स काय आहेत ते आपण इथं डिस्कस करूयात. लॉन्जिट्युडिनल वेव्स, लॉन्जिट्युडिनल वेव्स. आता लॉन्जिट्युडिनल वेव्स मध्ये पार्टिकल जे आहेत ज्या डिरेक्शनने व्हायब्रेट होतात त्या डिरेक्शन वेव्ह काय होत राहते, प्रोपोगेट होत असते. ओके, ज्या डिरेक्शनने पार्टिकल काय होत राहतात, व्हायब्रेट होत असतात, त्या डिरेक्शन वेव्ह काय होत राहते, प्रोपोगेट होत असते. त्या वेव्हला म्हणलं तर लॉन्जिट्युडिनल वेव्स. सो डेफिनेशन, पार्टिकल ऑफ मीडियम, द पार्टिकल ऑफ मीडियम, पार्टिकल ऑफ मीडियम vibrate per parallel to the direction of propagation of wave called as
called as longitudinal views. longitudinal views. ज्या डिरेक्शन पार्टिकल व्हायब्रेट होतात त्याच डिरेक्शनला वेव्ह काय होत राहते, प्रोपगेट होत असते. दिस टाइप्स ऑफ वेव्स इज कॉल्ड ॲज ए द पार्टिकल ऑफ मीडियम व्हायब्रेट पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्स. ज्या डिरेक्शन पार्टिकल व्हायब्रेट होतात त्या डिरेक्शनने वेव्ह प्रोपगेट होते. म्हणजे समजा पार्टिकल एक्स ॲक्सिसला व्हायब्रेट होऊ राहिली, वेव्स कुठे चालली एक्स ॲक्सिसला. पार्टिकल कुठे व्हायब्रेट होऊ राहिली वाय ॲक्सिसला, वेव्स कुठे चालली वाय ॲक्सिसला. दिस टाइप्स ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज ए लॉन्जिट्युडिनल वेव्स. एक एक्झाम्पल आपण जर घेतली, एक्झाम्पल दॅट इज साऊंड वेव्स. Sound waves, okay, it is a good example of longitudinal waves. Longitudinal waves a good example, that is air column in organ pipe. आपल्या हे पुढे सगळ्या कसेस बघायचे आपल्याला. एअर कॉलम इन ऑर्गन पाईप. ओके, दिस टाइप्स ऑफ वेव्स. ह्या टाईपच्या वेव्हला म्हणलं तर लॉन्जिट्युडिनल वेव्स. काय म्हणलं तर लॉन्जिट्युडिनल वेव्स. आता जसे ट्रान्सवर्स वेव्ह ही प्रोपोगेट इन टर्म्स ऑफ क्रस्ट अँड ट्रफ, त्याच पद्धतीने तुमचे लॉन्जिट्युडिनल वेव्ह जे आहेत, लॉन्जिट्युडिनल वेव्ह इज प्रोपोगेट in terms of compression and rear fraction. Compression and rear fraction. And rear fraction. Compression and rear fraction. म्हणजे कशी बघा, compression, rear fraction. Compression, rear fraction. कॉम्प्रेशन आपण बघितलं, हा कॉम्प्रेशन, हा कॉम्प्रेशन, हा कॉम्प्रेशन, हा जो पार्ट आहे तेवढा रिअर फ्रॅक्शन, हा एवढा पार्ट आहे रिअर फ्रॅक्शन. कॉन्सेप्ट लक्षात येते. मग आता रिअर फ्रॅक्शनकडे तुम्ही जर बघितलं, रिअर फ्रॅक्शनमध्ये तर इथं प्रेशर अँड डेन्सिटी कशी असते, मिनिमम कशी असते, मिनिमम. लॉन्जिट्युडिनल वेव्हजमध्ये रिअर फ्रॅक्शनच्या पार्टमध्ये प्रेशर आणि डेन्सिटी कशी असते, मिनिमम असते. तर हा जो कॉम्प्रेशनचा जो पार्ट आहे, ह्या कॉम्प्रेशनच्या पार्टमध्ये प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ मीडियम कशी असते, मॅक्झिमम असते. म्हणजे ज्यावेळेस लॉन्जिट्युडिनल वेव्हज एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल होत असते, त्यावेळेस जिथं मीडियमचा प्रेशर आणि डेन्सिटी मॅक्झिमम आहे तिथे येतो लॉन्जिट्युडिनल वेव्हचा कॉम्प्रेशन पार्ट, आणि जिथं प्रेशर अँड डेन्सिटी मिनिमम येते तिथे येतो तुमचा कॉम्प्रेशन वेव्हचा रिअर फ्रॅक्शन पार्ट. तर अशा पद्धतीने तुमची ही वेव्ह जी आहेत ती काय होत राहते, ट्रॅव्हल होत असते. ओके, सो दिस इज द सिम्पल क्लासिफिकेशन अबाउट द वेव्हज. मग वेव्हचं आज आपण क्लासिफिकेशन बघितलं. ह्या क्लासिफिकेशनमध्ये आपण 4 कंडिशन घेतल्या होत्या. नेसेसरी, द मीडियम, नेसेसरी मीडियमनुसार त्यातले 2 टाईप बघितले आपण, मेकॅनिकल वेव्ह आणि नॉन मेकॅनिकल वेव्ह. तर मेकॅनिकल वेव्हमध्ये मीडियमची गरज, ओके, मीडियम आर नेसेसरी फॉर द प्रोपगेशन ऑफ वेव्हज. नॉन मेकॅनिकलमध्ये मीडियम आर नॉट नेसेसरी फॉर द प्रोपगेशन ऑफ वेव्हज. नंतर आपण सेकंड टाईप बघितला होता, दॅट इज अकॉर्डिंग टू प्रोपगेशन ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये 2 टाईप्स परत, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह. द प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅव्हिंग द velocity is constant and propagate the energy, and stationary wave, that is the energy between 2 points is always constant, energy does not transfer from one point to the another point. तिसरा आपण टाईप बघितला होता, that is according to the dimension, that is 1 dimensional, 2 dimensional and 3 dimensional. 1 dimensional means that is energy is traveling in only one direction in straight line path. 2 dimensional मध्ये energy is propagated in plane, and 3rd dimension means, 3 dimension means that is energy propagated in a phase. This types of wave is called as a 3 dimensional. Last point that is we discuss, that is according to the vibration there are again 2 types, that is a transverse wave and longitudinal waves. In transverse wave the particle is vibrate perpendicular to the direction of propagation of waves. म्हणजे ज्या डायरेक्शन पार्टिकल व्हायब्रेट होत्या त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन वेव्ह काय, त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन वेव्ह काय होते, ट्रॅव्हल होते. आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हज त्या डायरेक्शन पार्टिकल व्हायब्रेट होतात त्या डायरेक्शन वेव्ह काय होते, प्रोपगेट होते. तर हा सगळा फेनॉमिना जो आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केला. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रोग्रेसिव्ह वेव्हकडे जाणार आहे. ओके,
किंवा आपण काही बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक टर्म जे आहेत ते आपण ह्या चॅप्टरमधल्या बघायचे. म्हणजे वेवलेंथ काय आहेत, अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहेत, प्रोपगेशन कॉन्स्टंट काय आहेत, ओके, वेव नंबर काय आहेत. तर हा पार्ट जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं, वेव्स अँड क्लासिफिकेशन ऑफ वेव्स. पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार दॅट इज अ टाइप्स ऑफ वेव्स. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.